उद्धव ठाकरेंनी 2019 मध्ये विश्वासघात केला नसता तर आज त्यांचा सन्मान काळ असता. सुधीर मुनगंटीवार. आम्ही देवेंद्र फडणवीस यांच्या नावाचा प्रस्ताव दिला. सर्वांनी एकमताने देवेंद्र फडणवीस यांना एकमताने गटनेता म्हणून निवडले. एकाही सदस्याने स्वतंत्र मत व्यक्त केलं नाही. छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी एक शिवभक्त देवेंद्र फडणवीस जीव ओतून काम करतील असा विश्वास सर्वजण व्यक्त करत आहेत. मी कॉमर्सचा विद्यार्थी आहे. मला आउट ऑफ बॉक्स प्रश्न विचारू नका. हा प्रश्न देवेंद्र यांना विचारा. एकनाथ शिंदे यांना नेहमी शुभेच्छा आहेत. एकनाथ शिंदे यांच्यासोबत आत्ताही काम करत आहोत. तुमच्या बातम्या आता संपल्या. एकनाथ शिंदे यांनी स्वतः पत्रकार परिषद घेऊन सांगितलं आहे, नरेंद्र मोदी हे पंतप्रधान यांच्या निर्णयाला माझा पाठिंबा असेल. विरोधी पक्षाचे काही लोक, त्यांचे मीडियामध्ये जे पेरलेले लोक आहेत, ते असे विचारतात. आज सगळ्यांच्या मतानुसार देवेंद्र फडणवीस यांची निवड झाली. महाराष्ट्राचा चांगला सांभाळ करण्यासाठी लोकांनी आम्हाला ऐतिहासिक विजय दिला. बाळासाहेब ठाकरे यांनी सांगितलं होतं की जे काँग्रेससोबत जातील ते माझे नाहीत. 2019 मध्ये त्यांनी विश्वासघात केला नसता तर आज त्यांचा सन्मान काळ असता आणि मोदींच्या खुर्चीला लागून खुर्ची त्यांची असती. उद्धव ठाकरे हे विधान परिषद सदस्य आहेत. त्यांना निमंत्रण देणारच आहोत, पण उद्धव ठाकरे येणार आहेत की नाही हे त्यांना विचारा. निमंत्रणाचा अपमान करणार नाहीत ना हेही त्यांना विचारा. जिथे माजी मुख्यमंत्री असतील तिथे त्यांची खुर्ची असेलच. प्रत्येक पदाचं महत्त्व आहे. मी आणि चंद्रकांतदादा पाटील यांनी आम्ही विधिमंडळ पक्षाच्या बैठकीमध्ये श्री देवेंद्रजी यांच्या नावाचा प्रस्ताव दिला. त्या प्रस्तावाला अनेकांनी अनुमोदन दिलं आणि एकमताने सर्वांनी देवेंद्रजीची भारतीय जनता पार्टी विधिमंडळ गटनेतापदी नियुक्ती केली. कुठेही एकही सदस्याने स्वतंत्र मत व्यक्त केले नाही आणि देवेंद्रजीच्या नेतृत्वामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी एक शिवभक्त देवेंद्रजीच्या रूपात शिव ओतून काम करेल हा विश्वास या निमित्ताने सर्वांनी आणि विशेष करून देवेंद्र भाऊ फक्त 3 जण शपथविधी घेतील असं देखील आता चर्चा सुरू झालेली. काय नेमकं तथ्य? 3 जण घेतील की त्यांच्याबरोबर आणखी बरेच? मी कॉमर्सचा विद्यार्थी आहे. आउट ऑफ सिलेबस प्रश्न विचारू नका. हा अधिकार देवेंद्रजीचा आहे. तुम्ही राज्यपाल महोदयांच्याकडे आम्ही गेल्यावर हा प्रश्न देवेंद्रजींना विचारा. सुधीर भाऊ, काळजीभाऊ मुख्यमंत्री एकनाथ शिंदेना काही शुभेच्छा? नेहमीच शुभेच्छा आहे. एक चांगला नेता आहे, सुस्वभावी नेता आहे. आमच्या तर एकनाथ शिंदेच्या सोबतच आम्ही आत्ताही काम करतोय. तुम्ही असा काय विचार करताय की एकनाथजींच्या बाहेर जाऊन आम्ही उद्या काही वेगळं चित्र निर्माण होईल असं नाही. हे तुमच्या बातम्या आता संपल्या, त्यामुळे आता पुन्हा अशा स्पायसी बातम्या चालवण्यासाठी तुम्ही हे निश्चित करा. पुन्हा येईल. पण एकनाथ शिंदेजींनी स्वतः पत्रकार परिषद घेऊन सांगितलं की माननीय मोदीजींच्या निर्णयाला मी निश्चितपणे सन्मान करेन. उद्या काहीतरी स्वतंत्र होईल असं म्हणून कारण नसताना एका चांगल्या नेत्यावर कृपया अन्याय करू. प्रयत्न केला जातोय सातत्याने. हे विरोधी पक्षाचे काही लोक, त्यांचे जे मीडियामध्ये पेरलेले लोक आहेत त्यांच्यासोबत म्हणून करतात. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, मुंबई.